अनिवार्य असेल. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट सारखे नियम आपण लगावतोय. 5 गोलंदाज तुम्हाला 5 षटकांसाठी वापरणं अनिवार्यच असेल. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक 10व्या पर्वाचा आज अंतिम दिवस आहे. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, काल येऊ शकलो नाही, परंतु आज एक दिवस का होईना या आपल्या स्पर्धेचा घटक होऊ शकतोय. माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत अतुल औटी. बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतात, चेंडूची फेकी केली, संधी हो, पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपातील विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर धक्का, रनआउटच्या स्वरूपातील. पर्वामध्ये असं कधीही घडलं नाही की खेळाडू दुसऱ्या दिवशी उपस्थित झाले नाहीत किंवा उपस्थित सातत्याने होत असताना पाहायला मिळतात. या वर्षीच्या हंगामामध्ये 4 खेळाडू असे राहिलेत जे या स्पर्धेमध्ये आणि स्वरा एंटरप्राइजेस 7 प्लॅटिनमचे ते हिस्सा होते, परंतु ते उपस्थित झालेले नाही आहेत. नावं अशी आहेत: योगेश पाटील, प्रणित वर्तक, अभि केसरकर आणि रोशन कोळी. हे 4 खेळाडू आहेत. त्यांच्यावरती आयोजन समितीने पुढच्या 2 वर्षाची बंदी घातलेली आहे. मी लक्ष वेधेन की प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघासाठी दिलेलं नाव आणि योगदान हे महत्त्वाचं आहे. आपण उपस्थित राहत जा. हे 4 खेळाडू उपस्थित राहिलेले नाही आहेत. पुढचे 2 वर्ष ते खेळू शकणार नाहीत. थँक्यू. पुढचा बॉल या वेळेला लोअर फुल टॉस होता, गती कमी होती, टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. यस, अल्पोपार या ठिकाणी आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती, आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. आज माझे मित्र जयेश भोसले यांच्याबरोबर समालोचन करण्याचा योग येतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक युवा समालोचक तुषार शिंदे या वेळेला लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर होता. व्हाईट बॉल कळवला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा एकने पुढे जाताना पाहायला मिळते. सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व येताना पाहायला मिळत आहे. ओ, या वेळेला प्रॅक्टिस जरा जोरात दिसते अतुल औटी यांची. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये विशाल शाह सारख्या फलंदाजाला थांबवत आहेत. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. 10वं पर्व कोण जिंकणार याची सगळ्यांनाच उत्कंठ आपल्याला पाहायला मिळते. आमचे सगळे सीएचे बांधव आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जरूर करू आणि या मॅचच्या दिशेने जाऊया. एक मोठी मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. या वेळेला पुन्हा तेच कमी गतीचा बॉल आला, चेंडूची फेकी केली जाते. हो, जबरदस्त गोलंदाजी. थोडीशी कोंडी केली अतुल औटी यांनी आणि या धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. विशाल शहा जोडीला जर पाहिलं तर प्रणय आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस, कदाचित थोडीशी दुखापत तिकडे झाली आहे, लक्ष द्या.
पुढचा चेंडू फुल टॉस त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू खेळला जातोय. चांगला फटका आहे त्यांना पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. तर यस बिमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच मात्र या ठिकाणी पडताळणी करतील. नो बॉल मध्ये या ठिकाणी घोषित केला जातोय. पडताळणी केली गेली. नो बॉल घोषित केला गेलाय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय, ज्यामध्ये दोन बलाढ्य संघ, एका बाजूला वरद लॉजिस्टिक, एका बाजूला स्वरा बाहेर आले. पुढे सरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला जातोय. चांगली फिल्डिंग. चेंडूची फेकी केली जाईल. एका जागेवर समाधान मानावं लागतंय. आणि पहिलं षटक मात्र मार्गस्थ असताना धावसंख्या 9 झालेली आहे. 40+ गटातील हे पहिलं षटक आहे. अतुल औटी मात्र या ठिकाणी घेऊन आलेले आहेत हे षटक. बिग हिट. यावेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 15 झाली आहे. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. एका बाजूला वरद लॉजिस्टिक, एका बाजूला स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनियम यांच्यातील असणारी लढत पाहायला मिळते. 10वं पर्व सीबी ट्रॉफीचं आमच्या सगळ्या आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि खूप चांगलं आयोजन याही पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मग त्यामध्ये आबासाहेब बोर असतील, सुधीर जाधव असतील, दिनकर लोखंडे असतील, गोरख शिंदे असतील, कैलास सर्जिने असतील, राम बोडके असतील, निलेश गलंडे असतील, दत्ता बालेराव असतील, मंगेश जाधव असतील, अतुल औटी असतील, विनोद वाणी असतील, सुरेश डोंगरे असतील, तुषार कुटार असतील, अजय गलांडे असतील, सचिन देशमुख असतील. या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. आणि आज मोठ्या प्रमाणावर मान्यवर देखील या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहतील. या स्पर्धेच्या अगदी महत्त्वाचा दिवस आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळ्यांचं स्वागत असेल. एक ओव्हर तर झालेली आहे. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जाते. माझे मित्र आणि रायगड नाही तर महाराष्ट्रातील नामवंत गुणलेखक कांचन पालकर हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची लेखणी अगदी आम्ही दिल्लीपर्यंत पाहिलेली आहे. रायगडच्या स्कोरिंगचा झेंडा अगदी दिल्लीपर्यंत ज्यांनी फडकावला ते गुणलेखक. खास आपलं भाग्य आज या ठिकाणी कांचन सर देखील आपल्याला लाभलेले आहेत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कव्हरच्या क्षेत्र निवडलाय. चांगला फटका त्या ठिकाणी प्रणय यांनी खेळलाय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न, परंतु पंच घोषित करतायत 4 धावा. चौकार. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. निशांत या स्पर्धेमध्ये सातत्याने निशांतचं देखील वर्चस्व आम्ही पाहिलं आहे. चांगले खेळाडू आहेत, गुणवान खेळाडू आहेत, उरण तालुका पूर्व विभागातील खेळाडू आहेत.
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल शाह नवी मुंबईचा एक दादा खेळाडू आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील मोठमोठ्या संघांमध्ये खेळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग ठाणे जिल्हा प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची बाईक असू देत किंवा पुण्याच्या डिंगडॉंग संघापर्यंत खेळण्याचं काम असू देत, विशालने सातत्याने केलं आहे. मग गेल्या वर्षी जर पाहिलं तर रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचतन मालिकावीराचा पुरस्कार देखील याच विशाल शाह यांनी घेतला होता. दोघांमधील लढत, एका बाजूला अतुल शेटावटी असतील, एका बाजूला विनय कापरा सर असतील. व्हाईट बॉल समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा बदलेले 21 धावा धावफलकावर आहेत. येस, चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगलं आयोजन केलंय. अगदी भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. पहिलं पारितोषिक 55,555 रुपयाचं जयमातादी ग्रुप नावाशेवा. द्वितीय पुरस्कार जर पाहिलं तर गोपीनाथ शेठ शिंदे बडीलालजी मिश्रा 33,333. तृतीय पुरस्कार 22,222. विशाल यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळायचं होतं परंतु काय बॉल टाकलाय, जबरदस्त. दोन्ही बलाढ्य संघ खेळाडूंमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी या ठिकाणी निशाण देखील करतायत. सचिन शेठ ठाकूर यांनी तृतीय क्रमांक या स्पर्धेचा 22,222 दिलाय. बाबा शेठ डेरे आणि सुनील शेठ पोखरकर यांच्याकडून 22,222 चतुर्थ पुरस्कार या स्पर्धेचा दिला गेलेला आहे. अशी विविध पारितोषिकं देखील त्याचाही उल्लेख आपण या ठिकाणी आवर्जून करू. चांगला बॉल सन्मान दिलाय. हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकललं. त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 22 धावा धावफलकावर. आजचा दिवस या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. बिग हिट समोरच्या दिशेने उडवलाय बॉल परंतु तिकडे आहेत फिल्डर आणि पकडली गेली कॅच. विकेट आली आहे महत्वाची. प्रणय यांना बाद व्हावं लागणार आहे. निशांत वर्तक घेत आहेत विकेट. आमचे सगळे सीएचे बांधव जे सातत्याने आमच्या बरोबरने कस्टममध्ये काम करायचे, डॉक्समध्ये जे भेटायचे, कुठे ऑफिसमध्ये गेलो एखाद्या तर त्या ठिकाणी भेटायचे, नाही कुठे भेटले तर ज्या वेळेला नेरूळवरून जुईनगरवरून बसने प्रवास करत आम्ही कराळ फाट्याच्या दिशेने जायचो त्यावेळेला मात्र बरेच जण भेटायचे. असे सगळे सीएचे बांधव आज या ठिकाणी मात्र आपल्याला भेटणार आहेत. कार्गोला काम करणारे देखील बरेचसे मात्र या ठिकाणी सीएचे बांधव आहेत ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. अली येतात बॅटिंग करण्यासाठी. एक मातब्बर खेळाडू आहेत. बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना अली यांना आम्ही देखील पाहिलंय. व्यावसायिक गटाच्या सुद्धा, ओव्हर 40 गटात सुद्धा. मॅच विनर खेळाडू आहेत. पाहूया मैदानात तर दाखल झालेत. विनायक अपराज सरांची टीम एका बाजूला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला अतुल शेटावटी यांची टीम पाहायला मिळते. बरोबर ना? अतुल शेटावटी एकटेच आहेत का? दिनेश शेठ लोखंडे, अतुल शेटावटी आणि निलेश शेठ गोसावी यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, वेग वाढवलाय. रन मात्र त्या ठिकाणी नाही मिळणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर संपल्या 2 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 22. काय बॉलिंग टाकली आहे निशांतने. वा निशांत वा. परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये आहेत. अल्ली जोडीला आले तेही विसरून चालणार नाहीये. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय होणार. प्रमोद शेठ डेरे देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. बरेचसे आमचे सीएचे बांधव आवर्जून डॉक्स प्रीमियर लीग असू देत, सीएचे प्रीमियर लीग असू देत, या स्पर्धांच्या माध्यमातून हे सगळे सीएचे बांधव 22 धावा 22. दिनेश शेठ या 2 स्पर्धांच्या माध्यमातून वर्षभरातून हे 2 क्षण असतात ज्यावेळेला आमचे सगळे सीएचे बांधव देखील भेटतात. कामाची स्वरूपं जरी बदलली परंतु धावपळ मात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात लिहिलेली आहे. असे आमचे सगळे या ठिकाणी सीएचे बांधव या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून भेटत असतात. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी प्रवीण आले ना, विनायक आवटी काय गोलंदाजी केली होती मागील स्पर्धेमध्ये. बेस्ट बॉलर ना,
अगदी वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील घेतला होता CH मध्ये. आणि आता त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विनायक औटी, अतुल औटी याचे बंधू आहेत, परंतु तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. बघता बघता CB ट्रॉफीला 10 वर्ष झाली आणि 10वं पर्व या ठिकाणी माझ्या मते चिंचपाड्यावरून सुरुवात झाली. त्यानंतर जर पाहिलं तर कामोठे, त्यानंतर या मैदानात काही वेळा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जुईच्या ग्राउंडवर देखील स्पर्धा पाहायला मिळाली. विशालने मात्र खेचला हा बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषच्या पलीकडे या षटकातील पाठवलाय. षटकार तरी कशावरी थांबल्या बाया डोका ग तुम्ही रुसल्या ग बाया डोका ग तुम्ही रुसल्या. धन्यवाद प्रशांत श्री डीजे. आणखीन एक फटका पुलचा या ठिकाणी खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे विशाल यांनी पाठवलाय. वा विशाल वा, येतोय षटकार. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते उपउपांत्य फेरीचा पहिला सामना आहे. याच्यानंतर कुणाची मॅच आहे? टॉसला बोलवायला गेला. यानंतर होणारा सामना कोलवटप्प्याचा बॉल आणि इकडे जरी 2 मोठे फटके आले असतील, विनायक म्हणतात मी नाही हारलोय आणि काय जबरदस्त चेंडू टाकलाय. विशाल यांना बाद व्हावं लागतंय. अगदी कोलंचे खांद्यावर याची पालखी, अगदी कोलंचे खांद्यावर आईची पालखी. मारले डोंगरान फिरवते एक विराई, तो मारले डोंगरान फिरवते एक विराई. काढले डोंगरान मिरवते एक विराई, व काढले डोंगरान मिरवते एक विराई. येस, यानंतर होणारा सामना असणार आहे SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या विरुद्ध ओम फ्रेश फ्रूट. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण यायचंय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 10वं पर्व CB ट्रॉफीचं, डॉग्स प्रीमियर लीगचं. आणि आमचे सगळे CH बांधव या स्पर्धेला आयोजित करताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. पहिला बॉल यावेळेला मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. दिनेश भोसले येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. एक नामवंत गोलंदाज आहेत, अगदी महाराष्ट्रातील नामवंत अशा SP11 दादर संघाचं देखील ज्यांनी प्रतिनिधित्व केले बरीच वर्ष, तेच मात्र दिनेश भोसले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. खरा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पाहूया या 5 ओव्हरमध्ये काय होईल. आबासाहेब बोरे यांचा मनापासून आभारी असेल. याही वर्षी या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आबांनी दिली आणि आमची सगळीच कमिटी. यावेळेला मात्र बॉल सीमारेषा दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि अगदी बॉल सीमारेषा पार करताना देखील पाहायला मिळतोय. 4 धावा.
कैलास मामा सर्जन हे देखील दिसत आहेत, एक क्रिकेट प्रेमी आणि एक उत्कृष्ट गोलंदाज. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत मुलेसाहेब. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कट करतायत तिकडे, पुन्हा एकदा मिक्स फील्ड, बॉल निघाला सीमारेषा दिशेने आणि काही चेंडू जाताना पाहायला मिळेल सीमारेषा पार, चौकार. या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आता एकंदरीत तब्बल 43 धावा, 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकांमध्ये किती धावा येणार. वरद लॉजिस्टिक हा सुद्धा बलाढ्य संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार हा सुद्धा बलाढ्य संघ आहे. एका बाजूला विनायक शेठ अपराज यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश शेठ गोसावी, दिनकर शेठ लोखंडे, अतुल शेठ औटी यांच्या मालकीचा संघ आहे. पहा या स्पर्धा सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थाने आमच्या CH मधील क्रिकेटला एक वेगळी संजीवनी मिळाली. मग दोन्ही स्पर्धांचा मी आवर्जून उल्लेख करेल. डॉग्स प्रीमियर लीग, CH प्रीमियर लीग, आमच्या या सगळ्या खेळाडूंना फिट ठेवलं आहे या स्पर्धांनी. ज्यांनी क्रिकेट सोडलं होतं ते सुद्धा आता क्रिकेटकडे वळलेले आहेत आणि ते सुद्धा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने धकाधकीचं जीवन जगणारे आमच्याकडे माफी नाहीये. आबा सकाळी 4 वाजता डिलिव्हरी काढून गेलं, सकाळी 4 वाजता डिलिव्हरी काढून गेले तरी देखील 10 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचीच आहे. तिथे काही नाही की तुम्ही सकाळी 4 वाजता गेलेत आणि दुसऱ्या दिवशी 2 वाजता या, असं आहे का? क्या बात आहे. रवी मस्के देखील तेच केले सध्या. या वेळेला वेगवान चेंडू मात्र त्याला ऑन साईडला स्टिअर केलाय, ऑल साईडला ढकललाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. अल्ली एका बाजूला आहेत, एका बाजूला जर पाहिलं तरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फलंदाज दिनेश भोसले. ही जोडी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. आणि या CH जोडलेले आमचे माझ्यानंतर जयेश भोसले हे देखील माझे मित्र CH जोडले गेलेले आहेत. यावेळेला फटका खेळलाय, वाह जबरदस्त हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. या षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा गेली आहे. दिनेश भोसले इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्ली जोडीला आहेत, परंतु गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश पाटील विंदणे, उरण तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू. या वेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय, टायमिंग तेवढा नाहीये, परंतु पाहूया त्या ठिकाणी काय होईल. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. एका बाजूला सुरुवातीला जर पाहिलं तर कुर्ला नेहरूनगर मुंबई स्थित असणारे खेळाडू दिनेश भोसले, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उरण तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा आहे अख्ख्या उरणमध्ये, ते आकाश पाटील विंदणे. विंदणे या गावचे खेळाडू आहेत, त्यांना पण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. सगळे खेळाडू मात्र मातब्बर आहेत आणि विशेष म्हणजे ते आमच्या CH जोडले गेलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. यावेळेला शफल होऊन खेळायचं होतं, अगदी पाठीमागे नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 4 दिनेश भोसले आणि समोर जर पाहिलं तर आकाश. बिग हिट, फटका खेळलाय परंतु टायमिंग नाही झालाय. फटका फसलाय, फिल्डर येत आहेत तिकडे आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटतोय. अशा प्रकारच्या कॅचेस होणं गरजेचं आहे. टीम जबरदस्त आहेत. इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्याच टीम ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्याच टीमचा आम्ही कौतुक करू. शिवशंभू क्रिकेट क्लब, शिवशंभू 11, स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम, सन इम्पॅक्ट्स ग्रुप, सन इम्पॅक्ट्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजन्सी, त्याचबरोबर सीमा शुल्क आयुक्तालय म्हणजेच कस्टमची टीम, त्यानंतर वरद लॉजिस्टिक. यावेळेला ऑन साईडला ढकललं, या बॉलला 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. अंजनी फायटर्स, त्याचबरोबर सनवे लॉजिस्टिक, PI लॉजिस्टिक, SMTP, त्याचबरोबर पाटकर अँड सन्स, ओम फ्रेश फ्रूट इम्पॅक्ट्स आणि पियुष फायटर, या सगळ्या टीमचा आम्ही कौतुक करू. बघता बघता ओव्हर मात्र या ठिकाणी 4 संपल्या आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 54, 54.
एक शेवटचं षटक बाकी आहे आणि एक ओव्हर देखील काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. दोन बलाढ्य संघांमधील लढत पाहतोय आपण उपउपांत्य फेरीची. बक्षिसाला पात्र होणारी पहिली टीम कोणती असणार? सेमीफायनल मध्ये पहिली टीम कोण जाणार? खारकोपरचे हर्षल ठाकूर. क्या बात है, हर्षल ठाकूर एक जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारे खेळाडू. कालची रात्र सायकल जिंकली आहे. सकाळपर्यंत मॅच खेळत होते आणि डायरेक्ट मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या स्पर्धेचा दर्जा आणि क्लास आता वाढत चाललाय. दर्जेदार खेळाडू ऍड होत आहेत. पहिलाच बॉल काय मारलाय, ओ हो हो हो, जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय, सिक्सर. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. कळवळला असेल, बाबा रे हळूच मार. एवढ्या जोरात फटका मात्र त्यांनी मारला इकडे. येस, या ठिकाणी संजय भोसले साहेब या टीमचे फिजिओ देखील आहे. सगळ्या टीमला फिट करून टाकले त्यांनी. याही वेळेला बिगिट पाहायला मिळतोय. खरा बॉल समोरच्या दिशेने जातोय. अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय आणि बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय. 4 धावा. इकडे जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. 64 धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. गोलंदाजी जर या ठिकाणी पाहिलं तर हर्षल ठाकूर करतायत, परंतु त्यांना कमबॅक करावं लागेल. अली ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, जुने जाणते खेळाडू आहेत, बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत, मोठ्या लेवलचं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. त्यांना आता कमबॅक त्यांच्या विरुद्ध विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण रणनीती बनवण्यासाठी जर पाहिलं तर अतुल आवटी हे देखील चांगले संघ मालक आहे. दुसऱ्या बाजूला वरद लॉजिस्टिक विनायक कपराज सर देखील. या वेळेला फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळला जातोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो गेला सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. दुनियेत घेऊन जाता आणि प्रेक्षकांना खेळून ठेवण्याचं काम तुम्ही सुद्धा करता. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळालाय. पंच आमच्याकडे वळत आहेत. हैदर जे चेता कॅम्पचे मोठे खेळाडू सुद्धा आहेत, पंचांच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप वारके सर आहेत, प्रचंड अनुभव श्री 11च्या क्रिकेटचा. 69 धावा धाव फलकावर आहेत. धावा वाचवावे लागणार आहेत. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी धाव घेतली गेली. एक दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि त्या प्रयत्नात
खेळाडू बाद आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 70 धावा धाव फलकावर. यस निशिकांत सर, खूप सारे दिग्गज खेळाडू आमचे CH मधील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोद जगदाळे सर देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक जयेश भोसले सर, यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या यावेळेला खोट्याप्याचा बॉल होता. अली यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. काय बॅटिंग करतायत अली सध्या. षटकार. हर्षल पुन्हा एकदा वेगात बॉल टाकला यावेळेला हर्षल यांनी आणि इकडे जर पाहिलं तर 77 धावा आणि 78 धावांची आवश्यकता. 78 मोठं वाटत असेल तरी ही बॅटिंग लाईनअप मोठी आहे या ठिकाणी. स्वरा 7 स्टार कडे ते प्रयत्न करतील कारण निशांत सारखा बॅटर, हर्षल सारखा बॅटर, आकाश सारखा बॅटर हे असे बॅटर आहेत केव्हाही सामना फिरू शकतात. परंतु तेवढे चांगले गोलंदाज देखील प्रतिस्पर्धी टीमकडे आहेत. चला टॉससाठी यायचं आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय होणार दुसऱ्या डावात ते आपल्याला पाहायला मिळेल आणि ऐकण्यासाठी मी माझे मित्र आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक आपले CH बांधव जयेश भोसले सरांना या ठिकाणी आमंत्रित करतोय या मॅचच्या समालोचनासाठी. आणि टॉस करण्यासाठी SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम फ्रेश फ्रूट या तुषारजी टॉस करून घ्यायचं आहे. आणि हा टॉस निलेश शेठ गोसावी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय निलेश शेठ गोसावी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. विनंती आहे SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम फ्रेश फ्रूट दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचे. जास्ती विलंब लावू नका, आपण त्वरित टॉससाठी यायचं ही विनंती आहे. चला विनंती आहे लगेच आपण टॉससाठी यायचंय. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम फ्रेश फ्रूट या ठिकाणी पाहुणे दाखल झालेले आहेत. सन्माननीय निलेशजी गोसावी साहेब, दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे आणि आपण त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं ही विनंती आहे. चला विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी या. दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये मिड मॅचमध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. सामन्याच्या मध्यंतरामध्येच टॉस करणं अनिवार्य आहे. चला विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी या. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम फ्रेश फ्रूट. SMTP संघाचे संघनायक दाखल झालेत. ओम फ्रेश फ्रूट संघाचे संघनायक. आपला विनंती आहे प्लीज
आपण त्वरित या टॉससाठी जास्ती विलंब लावू नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तर पाहुण्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस इथे संपन्न झालाय आणि SMTP संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असणार आहे? बॉल फर्स्ट. आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल, कारण 10वं पर्व आहे आणि खूप सारे नाविन्य किंवा इनोव्हेशन या स्पर्धेनं पाहिले, त्याबद्दल काय सांगाल? खूपच छान आयोजन आहे. दरवर्षी आम्ही या स्पर्धेत आवर्जून भाग घेत असतो आणि सगळे नियोजक आयोजक सगळे एकदम फॅमिलीसारखे आहेत, त्याच्यामुळं आमचा पण त्यांना पाठिंबा असतो. जेवढं करता येईल तेवढा सपोर्ट आम्ही पण त्यांना करतो. खूप छान नियोजन. टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? फील्ड फर्स्ट. आता बॅटिंग करायची, धावा किती बनवणार? 75+. चला, विनंती आहे, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि ऑनगोईंग मॅच सुरू झाली आहे. पहिला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकणार आहोत सन्माननीय जयेश भोसले सरांचा आवाज. धन्यवाद. हर्षल ठाकूर आणि आकाश याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. ठाकूरशाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अली गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट इथे हल्ले चढवले गेलेत. पुढचा बॉल याही वेळेला स्लॉट मध्ये होता, गॅप मध्ये केलाय. एक्झिक्युशन चांगलं आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. पुढचाच बॉल, आणखीन एक दणका. इमेतील धावा 4. हा आलाय चौकार. तर एक प्रोमो होता, पिक्चर अजून खूप सारी बाकी आहे, कारण 78चा पाठलाग करायचा आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 10. 10 ऑन दी बोर्ड. रील्स नसते तर ती रियालिटी असते आणि ही रियालिटी शो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हर्षल ठाकूर बॅटिंग करतोय. खारकोपरचा खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मात आहे. कालची रात्र रनरअप तो राहिलाय. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अलीवरती इथे दडपण आले आहेत, कारण हे राहू शकतं ना की धावा आल्यात त्याच्या अगेन्स्ट, म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहत आहोत. कालची रात्र या खेळाडूसाठी विसरण्याजोगी राहिली. उलटा टाकला, बॅकफुटला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या बॉलवरती 4. हा आलाय दमदार, वजनदार, शानदार चौकार. Thank you. That's called perfect start by हर्षल ठाकूर. काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये हर्षद. कालच्या रात्रीमध्ये 13 बॉल 13 धावेने त्याची मालिकावीराची बाईक गमावली आहे त्याने, परंतु तरी बॅटिंग करतोय. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आले होते. डॉमिनेट करणारा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. डॉट बॉल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती पहिलं षटक प्रगतीपथावरती, अर्थात 15 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. आकाश पाटील आणि हर्षद ठाकूर यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिली. वेल बिगन इज हाफ डन.
याही वेळेला एक्सा कव्हरला ओव्हर पिच होता, एक ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4 आणखीन एक चौकार. एकंदरीत खेळ संपतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. 78चा पाठलाग करायचा. 24 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 24 बॉलमध्ये 78चा पाठलाग करत असताना अर्थात अजूनही जिथे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली भागीदारी रचना अत्यंत आवश्यक. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 59ची आवश्यकता राहील या मॅचमध्ये. 24 बॉलचा खेळ शेष आहे. भागीदारी फार इम्पॉर्टंट असेल आणि अर्थात या भागीदारीवरतीच तुम्हाला ही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पंडितजी यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो औक्षण करण्यात येतं. चंदू सरांचं असेल आणि परंतु चंदू सरांनी आणि मी सांगतोय की Y2K आहे. आम्ही दोघे Y2K आहे. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 19. 19 ऑन दी बोर्ड. विशाल शहा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सतीश देवकर असतील, चंदू सर असतील किंवा मंगेश पदाले यांच्या मैत्रीच्याही अनेक शब्द CAचे बांधव नेहमी खातात. कारण एक मैत्रीचं घट्ट नातं आणि एक ऋणानुबंध नेहमीच जपलेत चंदू सरांनी या CAचे बांधवांशी. या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चंदू सरांची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय नेहमीच राहते स्पर्धांच्या माध्यमातून. या पर्वामध्ये त्यांनी दिलगिरी यथाश्रेणी व्यक्त केली की मी काल उपस्थित राहू शकलो नाही. या स्पर्धेचे आयोजक म्हणूनही चंदू सरांना पाहायला मिळत आहे. एक काळ असा राहिला ना की CB ट्रॉफी 10व्या पर्वामध्ये आहे, परंतु एक काळ असा राहिला की वर्गणी गोळा करण्यासाठीही चंदू सर एकत्रितपणे नेहमीच गेलेले पाहायला मिळाल्यात. पहिला पर्व देखील विजेते राहिले होते आणि स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांना आपण CB ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला होता. चंदू 11 हा संघ त्यांनी स्वतःचा बांधला. तिथून समालोचन क्षेत्रामध्ये आले. अनेक बाबी आहेत त्याचा उलगडा करू, परंतु हर्षद स्ट्रायकेंडवर उजव्या यष्टीच्या बाहेर बाची आतली कडा घेतली आहे. थेट यष्टीरक्षकाचा वेध. कॉट बिहाइंड विकेट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. मॅचची गोल्डन विकेट हर्षद ठाकूर बाद. पर्वाच्या माध्यमातून येणारे मान्य वर्ग जो काही आपण पाहिला आहे, जो मित्र परिवार आज आपण पाहायला मिळाला आहे. एकंदरीत 100हून अधिक मान्यवरांचे सन्मान कालच्या दिवसामध्ये करण्यात आले होते. विशाल शहाला विकेट मिळाली आहे. निशांत वर्तक स्ट्राईक एंडवरती पुढचा बॉल कमी गतीने बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप. कॅच व्हायला हवी होती. तिथे आपण वरदला पाहायला मिळाला होता ज्याच्या हातामधून झेल निसटला. ॲज अ कॅप्टन म्हणून तो लीड करतोय. प्रयत्न चांगले होते. वरद इथे ज्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. वरद अपराधला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. झेल त्याच्या हातातून ड्रॉप झाला. 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. निशांत वर्तकच्या अगेन्स्ट एक रणनीतीबद्ध कामकाज केला होता. हळुवार पद्धतीने टाकला. दुसरा टाकला होता विशाल शहाने. कोण विसेल ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मालिकेवरचा हकदार तो राहिला होता आणि एक सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळतं.
वेगवान वेगवान चेंडू यावेळेला खोलात टाकलाय. आकाश पाटीलच्या अगेन्स्ट हा चेंडू जिथे वेगवान पाहायला मिळतो आहे. या दर्जाचे चेंडू यायलाच हवेत, कारण एका गोलंदाजाच्या अगेन्स्ट काही कमी गतीचे, दुसऱ्याच्या अगेन्स्ट जास्ती वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या अगेन्स्ट ओम फ्रेश फ्रूट. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये झालंय. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 78चा पाठलाग करायचा. 78 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना आक्रमकता धारण करून बॅटिंग करायची होती. परंतु या षटकामध्ये जे चितलं ते घडतं असं नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्याचा विचार आपण करतो ते होईलच, अशातला भाग नाही. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिनेश भोसले त्या ठिकाणी होते. झेल थोडासा दूर राहिला त्यांच्यापासून. एक सिंगल तर निश्चितच प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा त्या 24 पहिल्या षटकामध्ये आल्या, ते 19 दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या. एक विकेट प्राप्त केला, कोंडी फोडली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. या छोटासा ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. थँक्यू. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा त्या 24 येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉलमध्ये 54ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 54 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये दिनेश भोसलेला पाचारण करण्यात आला. सुरुवातीचा कालखंड कुर्ला नेहरू नगर या विभागामधून या खेळाडूने खुल्या गटाला सुरुवात केली. सातत्याने चांगलं प्रदर्शन. वरद लॉजिस्टिक या टीममध्ये नेहमीच त्याला आपण खेळताना पाहायला मिळालं आणि त्याने आपल्या नावाला साजेसा खेळ करत असताना तो पाहायला मिळाला. दिनेश भोसले गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटीलला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल दिनेश. वेगवान पहिला बॉल, नो बॉल आणि त्यावरती हल्ला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ ट्रॅव्हल होतोय. इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. ज्या बॅटरने काही दिवसांपूर्वीच 19 बॉलमध्ये 77 धावा नॉट आउट खेचल्यात, त्याच्या अगेन्स्ट अशी गोलंदाजी तुम्ही करू शकतच नाही मुळात. या वेळेला बॅक टू बॅक चेंडू सीमारेषेच्या दिशेने फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती ठोकलाय. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील सांगतोय, लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझ्या अस्तित्वासाठी, लढायची माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला काय मी संत नाही. आणि वातावरणाला शांत केलं त्याने. 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. कोलात पुन्हा एकदा यावेळेला बॅकअप जिथे कमबॅक चांगले केलंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या एकंदरीत 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 37 ऑन दी बोर्ड. 16 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिथे 41ची आवश्यकता. आकाश पाटील, सबसे कातिल आकाश पाटील, तो बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला आले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. इथे चुकी झाली आहे. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये निशांत वर्तक. गेले 2 सामन्यामध्ये तो स्वस्तात झालाय बाद.
थँक्यू. आणखीन एक धक्का. 2 फलंदाज बाद झाल्यात. प्रवीण जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. बोरीगावच्या जाधववाडीचा असणारा खेळाडू अर्थात प्रवीण जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बोरीगाव हे असं राहिलं ना, मी म्हणेन की इतिहासजनक कामगिरी या गावाने केली आहे. किंबहुना या गावातून येत असताना एक नाव असं चर्चेचं राहिलं. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मग पश्चिम बंगाल, दिल्ली, नवे तर मग अगदी गुजरातसारख्या राज्यामध्ये जाऊन आणि भारताच्या बाहेर जाऊन देखील आखाती देशांमध्ये एक काळ असाही राहिला. चंदू सरांना मी एका दिवसासाठी कुवेतमध्ये पाहिलं होतं की एका दिवसासाठी मराठी समालोचन त्यांनी केलं. यावेळेचा बॉल आकाश तो थांबायला तयार नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका. ठोकलाय षटकार. या फलंदाजासमोर गोलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. दिनेशच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या तब्बल 43 धावा धावफलकावरती आहे. 14 बॉल 35ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 35 धावा. छोटा पॅकेट बडा धमाका प्रवीणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मागील काही सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही आहे. 13 बॉल आणि 35ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चौदा बॉल 35ची गरज. उजव्या यशीच्या बाहेर ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केली आहे. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. ती अर्थात एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पधारेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या अर्थात 44 धावा. 44 ऑन दी बोर्ड. पूर्वार्धामध्ये एक चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळाली होती. कारण 78 धावांचं एक विशाल काय लक्ष इथे उभं करण्यात आलं. प्रवीणला संधी मिळाली आहे मॅचमध्ये. कारण असंही असेल ना की या संघाचे जे महत्त्वाचे खेळाडू आहेत जे उपस्थित होऊ शकलेले नाही आहेत. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. येणारे 12 बॉलचा केशेष आहे. 12 बॉल 34ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. 12 चेंडू आणि 34ची आवश्यकता. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 44. फलंदाज बाद आहेत 2. बॅटिंग करतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम. बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 34 धावसंख्येची. आकाश पाटीलने कदाचित हा सामना जिंकून दिला ना. मला वाटतं स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम चे सर्व अतुलजी आणि संघ मालकांकडून जास्तीचा बक्षिसांचा वर्षावी त्याच्यावरती होईल. आकाश आवर्जून म्हणाला की मी गेले अनेक वर्ष सातत्याने संघाचा एक छोटासा घटक बनतोय. अतुल शेडने माझ्यावरती सातत्याने दाखवलेला विश्वास आणि मी तो सार्थ ठरवण्याचाही प्रयत्न जास्तीचा करेन. येणारे 12 बॉल 34ची आवश्यकता असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्कवरती गुरु. पुढचा बॉल यावेळेला डाव्या यशीवरती आहे. दिशाहीन राहिला आहे. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ कशी असेल कोणाशी. विजय दृष्टिक्षेपात नाही आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. यावेळेचा बॉल आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
एकट्याने लढतोय. पाठीमागे काय झालं, विकेट गमावल्या तरी देखील तो नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. आकाश पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल बॅकफुटला, इथे रन्स अवेलेबल आहेत, धावा येतील निश्चित. वेगाने चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. काय क्षेत्ररक्षण झालं बाउंड्री लाईन वरती. धावा 2 रोखल्यात. ज्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता ना, मी म्हणेन की इथे एक उत्तम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आहेत त्या 53. येणारे 10 बॉल 25 ची आवश्यकता. आकाश पाटील एकटा लढतोय. तुझी तुलाच पुरी करायची. हौस आकाश उंच उडायची. गड्या तयारी ठेवणं म्हणायची. कधी झुकायची आणि कधी नडायची. पुढचा बॉल बॅकफुटला, एक्सा कव्हरला, एक्सा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. $59 ऑन दी बोर्ड. आकाश आकाश आणि आकाश. मागू नको आधार, शोध तुझं तू दार, साध घालू नको तू कोणाला. आणि एकटाच बॅटिंग करतोय. कोणाच्या प्रतीक्षेमध्येही नाही आहे. चेंडू तिथेच मारला ना. एक वेळ होती महेंद्रसिंग धोनीचा तो सिनेमा मला आठवतो की चेंडू तिथेच मारायचा ना, तिथे सिलेक्टर बसलेत. याने चेंडू तिथेच मारला ना जिथे टीमचा मॅनेजर बसलाय. एक चांगला स्ट्रोक ठोकला रवी मस्केच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 59. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये गुरु सज्ज होईल. 78चा पाठलाग करायचा होता. धावांची लयलूट आकाश पाटील. यावेळेला बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. शफल झाले होते. अर्थात एक चांगल्या दर्जाचा चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेने गोलंदाजी गुरुने इथे केली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जिथे आपण पाहतो आहोत ती एकंदरीत 14 बॉल आणि 37 वरती नॉट आउट. आकाश पाटील बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती एकंदरीत 59. येणारे 8 बॉल आणि 19 ची गरज. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. इथे चुकी झालीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तो वेगाने धावतोय, तो षटकार चौकार खेळतोय, तो एकटा लढतोय, लढवय्या वृत्तीने बॅटिंग करतोय. येणारे 7 बॉल 17 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 17 धावा. काय बॅटिंग केली आहे खेळाडूने. होणारा होताला, जाणारा जोताला, माग तू फिरू नको. उगाच सोडू नकाराची संगत, खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको. या खेळाडूने जिगरा सोडलेला नाहीये. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार. ने 46 धावा सर्वाधिक बनवल्यात आणि अलीने 45 धावा या सर्वाधिक राहिल्यात. परंतु या मॅच मध्ये आकाश पाटील 45 धावसंख्येवरती तो देखील नॉट आउट आहे. अर्धशतक येईल का त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 67 धावा. 6 बॉल आणि 11 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना चंदू यांना आपण पाहतोय. चंदू गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना या संघाच्या पाठीने खऱ्या अर्थानं विशेष करून रवी मस्के यांच्याकडे पण आपण पाहतो.
मग ती जुन्नर प्रीमियर लीग का असेना, मग ती रायगड प्रीमियर लीग का असेना, मग ती पनवेल प्रीमियर लीग का असेना, मग CHA प्रीमियर लीग, CB ट्रॉफी किंवा KGN किंवा असू द्या, सातत्याने या टीमचे मॅनेजर म्हणून एकच व्यक्ती कामकाज करते, ती रवी म्हस्के. सातत्याने आपण पाहिला ना तर मग जुन्नर प्रीमियर लीग मध्ये कोण आयकॉन घ्यावा यासाठी ते प्रत्येक सामने पाहत असतात. 6 बॉल 11ची आवश्यकता. प्रवीण ऑन स्ट्राईक, गोलंदाज सज्ज. 6 बॉल 11ची मॅच. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या दिशेने. मिळतील धावा 4. शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने 71 धावा, 7ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 7ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. काय खेळलाय, काय बॅटिंग केली आकाश पाटीलने. 45 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. त्याला चांगली साथ प्रवीण जाधवने दिली आहे. त्याला संधी मिळालीच नाही काही मॅचेसमध्ये. आज मात्र त्याला संधी मिळाली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. यावेळेला देखील अलॉंग विथ द कार्पेट चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला. दिनेश वेगाने आले. फेकी चांगली झाली आहे. 2 धावा, 5ची आवश्यकता. अर्ध्या षटकासाठी आकाशच्या 5 हव्यात, परंतु तो वेगाने धावतोय, तो रन्स कंप्लीट करतोय. अर्ध्या षटकासाठी नाही तर मला टीमच्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्नशील पाहायला मिळालाय. वैयक्तिक धावसंख्या बाजूला सारून संघाचे विजय कसं मला प्रस्थापित करता येईल याकडे कल त्याचा पाहायला मिळतोय. आवश्यकता या मॅच मध्ये 5ची. 4 चेंडूचा केशेष उजव्या अशीच्या बाहेर. आणखीन एक टोले जंग फटका. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेतली आहे. दुहेरीसाठी आकाश. काय पलटलाय तो. सामना खुला केला. 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहायचंय. SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि ओम फ्रेश फ्रूट. निलेश शेठ गोसावी साहेब यांच्या माध्यमातून जर स्वरा इंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम जिंकली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सिंगल घेतली आहे, केवळ 1 धाव येते. 2 बॉल 2ची आवश्यकता. अर्ध्या शतकाची चाहूल लागली या पट्ट्याच्या. अर्धशतक येईल का. या स्पर्धेतला सर्वाधिक उच्चांक धावसंख्या वैयक्तिक एका मॅच मध्ये 46 राहिली आहे. या सामन्यामध्ये ती मोडीस काढली जाईल का. क्रिकेटचा खेळ आता मात्र चित्तथरारक लढत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 2ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 2 धावा. यावेळेला मॅच फिनिश. अर्धशतक ठोकला आकाश पाटीलने. टाळ्या होऊ द्यात त्याच्यासाठी. अर्धशतक आकाश पाटीलचं. अर्थात 1 साइड हिरो. यमाहाचा 1 साइड हिरो. ॲब्सोल्युटली नो डाऊट. या पण आमंत्रित करूयात आकाश पाटील. 51 धावा, नॉट आउट. ज्याच्या बॅटमधून आल्या तो आकाश पाटील राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो. हॅलो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आकाश या त्वरित आणि सतीजी देवकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करावा.
अतुल शेठ औटी साहेब आणि निलेजी गोसावी साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच आकाश पाटील साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या आकाश स्वरित या मैदानाच्या आतमधून आला तरी चालेल. आकाश स्वरित या गेल्या 8 दिवसामध्ये या बहादराने 3 अर्धशतक ठोकलेत आणि 300हून अधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या ना तो अर्थातच आकाश पाटील, ज्याला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. 51 धावा, पहिलं अर्धशतक आज सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगचं आणि या 10व्या पर्वाचं पहिलं अर्धशतक ठोकणारा फलंदाज